नमस्कार. आपल्या चॅनेलवरती आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत. मी बाहेर होतो म्हणजे मी आत्ताही बाहेरच आहे. तिथून हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपली जी काही सीरीज सुरू आहे ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओची, त्याला तुमचा जो काही प्रतिसाद आहे मला खूप छान वाटतंय. तुम्ही खरंच कमेंट जाऊन पाहू शकता, की किती जणांना त्याचा लाभ झालेला आहे. कारण की होतं असं, की आपण तेच-तेच आयुष्य आपण जगतो. त्याच-त्याच गोष्टीमध्ये आपण अडकतो आणि मनात खूप असतं. बरंच काही करायचं आहे, पण सुरुवात कशी करायची, कुठून करायची आपल्याला कळत नसतं. मग यासाठी आपण ही ट्रान्सफॉर्मेशन जी सीरीज आहे, की लाईफ ट्रान्सफॉर्मेशन विथ नचिकेत, ही तुम्ही बघत आहात आणि त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स आहे. सप्तचक्र आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यापेक्षा अजून छान काय देता येईल हा विषय अनेक महिने माझ्या डोक्यामध्ये होता. तर त्या संदर्भात हा अजून एक व्हिडिओ आहे. तर आपण आत्ता सुरू करणार आहोत आपलं व्यक्तिमत्व अजून चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी ॲडव्हान्स सप्तचक्र कोर्स. ॲडव्हान्स असणार आहे. सप्तचक्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, की मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत जे काही आहे, त्या सगळ्यांचे व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेमध्ये, प्रभावी भाषेमध्ये आणि प्रभावीरित्या आपल्या चॅनेलवर आहेतच. पण त्याच्या ॲडव्हान्समध्ये जायचं का? हा विषय खूप डोक्यात माझ्या चालला होता. मी जी काही आमची टीम आहे त्यांच्याशी पण मी बोललो आणि त्या सगळ्या अभ्यासासाठी मला अर्थात फिरावं लागलं. काही ग्रंथ मला अभ्यासावी लागली आणि त्याच्यातून एक निष्कर्ष झाला, की जर फक्त सप्तचक्राचं एक साध्या प्रकारे प्रॅक्टिस करून जर एवढा फरक पडत असेल, तर आपण अजून डीप गेलो, अजून ॲडव्हान्समध्ये आपण गेलो, तर किती फरक पडणार आहे. आणि म्हणून आपण लवकरच ॲडव्हान्स सप्तचक्र हा जो व्हिडिओ आहे, हे आपण सुरू करणार ही सीरीज असणार ही आपण सुरू करणार आहोत आणि अर्थातच ती ट्रान्सफॉर्मेशन जो काही व्हिडिओ आपले आहेत, त्या सीरीजमध्येच आपण आणूया, म्हणजे एकसंधता येईल. आता आपण अजून एक गोष्ट बघूया, की आपल्या जीवनामध्ये जर खूप चंचलता असेल, तर आपल्याला स्थिर होणं गरजेचं आहे, आपलं व्यक्तिमत्व. तर स्थिर कशामुळे होऊ शकतो आपण? तर ते आहे आपल्या शरीरामध्ये जे मूलाधार चक्र आहे, त्याच्या माध्यमातून आपण स्थिर होऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, की जो व्यक्ती स्थिर आहे, तोच आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आपण काय म्हणतो? व्यवसायामध्ये एखादा माणूस स्थिरावला, नोकरीमध्ये स्थिरावला, अभ्यासामध्ये स्थिरावला, संसारामध्ये स्थिरावला, तर स्थिर झाल्यानंतरच त्याची प्रगती होते. तर जो व्यक्ती स्थिर नाहीये, मनाने असेल किंवा विचारांनी असेल, तर त्या व्यक्तीसाठी मूलाधार चक्र अतिशय वरदान आहे. तर मूलाधार चक्र एवढंच नाहीये, तर अजून काय-काय आहे, ते आपण ॲडव्हान्समध्ये बघणार आहोत. अनेक वेळेला असं होतं, की काही व्यक्ती जे आहेत त्या विनाकारण घाबरतात प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्यांची भीती एवढी वाढत जाते, की समजत नाही की काय केलं पाहिजे किंवा मग याच्यातून बाहेर कसं पडता येईल आपल्याला म्हणून. यासाठी मणिपूर चक्र आहे. आजारामध्ये डायबिटीज जर एखाद्या व्यक्तीला असेल, तर त्याच्यावरती ओव्हरकम करायचं असेल, तर मणिपूर चक्राच्या माध्यमातून डायबिटीजवर आपल्याला ओव्हरकम करता येतं. अनेकांना मनामध्ये सतत चिंता असते, भीती असते, छातीमध्ये धडधड असते, दडपण असतं, तर आपण हृदय चक्राच्या माध्यमातून त्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. कंठचक्र जे आहे ते आपलं कम्युनिकेशन स्किल खूप छान करतं. लक्षात घ्या, की आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा भेटतो, तेव्हा 10-10-10 फॉर्म्युला असतो. याविषयी आपण होता एक व्हिडिओ बनवूया. आपण थोडक्यात सांगतो. 10-10-10 फॉर्म्युला म्हणजे काय, की तुम्ही 10 फुटावरून कसे दिसतात, तुम्ही 10 इंचावरून कसे दिसतात आणि तुम्ही तोंड उघडल्यानंतर पहिली 10 वाक्य किंवा 10 शब्द कशाप्रकारे बोलत आहात. बऱ्याच वेळेला कम्युनिकेशनचा अभाव असतो, बोलण्याचा अभाव असतो. तर यासाठी आपलं कंठचक्र आपल्याला मदत करत असतं. याच्या माध्यमातून देखील आपण आपल्या व्यक्तिमत्त्वावरती खूप उत्तम प्रकारे मात करू शकतो. आपलं व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो. आपलं संपूर्ण शरीर जे आहे, या शरीराचा ताबा जो आहे हा आज्ञाचक्रामध्ये असतो. हे आज्ञाचक्र डेव्हलप झालं तर सकाळी लवकर उठण्यापासून तर व्यायाम करण्यापर्यंत, एखादी गोष्ट शिकण्यापासून तर एखाद्याला शिकवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात आज्ञाचक्राच्या माध्यमातून. ह्याच्यामध्ये देखील आपण ॲडव्हान्समध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहे आपलं सहस्रार चक्र. सहस्रार चक्र जे आहे ते आपलं व्यक्तिमत्व आहे. एका अर्थाने आपला ऑरा जो असतो, तो ऑरा डेव्हलप करण्याचं काम सहस्रार चक्र करत असतं. आपण सहज अलीकडे एक वाक्य बोलतो आहे, की त्या व्यक्तीचा ऑरा काय यार? त्या व्यक्तीचा काय प्रेझेन्स आहे? ती व्यक्ती कशी आहे? हा ऑरा म्हणजे काय? या ऑराविषयी देखील डिटेलमध्ये आपण व्यक्तिमत्व विकास ह्या सगळ्या अंतर्गत म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, याविषयी आपण पाहणार आहोत. तुम्ही कोणत्याही वयाचे असा सप्तचक्र जन्माला आलेल्या बाळापासून
तर अगदी वयस्करामधल्या वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकाला साथ देत असतं. जर आपण त्याचा योग्य प्रकारे विचार केला, तर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतं. किती जण तयार आहेत ह्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी? कारण की कसं दिसावं, कसं वागावं, कसे कपडे घालावे, जेवायला गेल्यानंतर चमचे कसे ठेवावेत 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये, हे सगळं आपल्याला ते शिकू शकतो. पण आपल्या अंतरंगातला व्यक्तित्वाचा विकास कसा करता येईल याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला अंतःकरणापासून प्रयत्न करावे लागतात आणि अंतःकरणापासून प्रयत्न करण्यासाठी आपल्याला साथ देतं आपलं सप्तचक्र. तर मी बाहेर जरी असेल यापुढे तरी देखील व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि व्हिडिओ येणारच आहेत. मी मधल्या कालावधीमध्ये खूप काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या, खूप काही गोष्टी अभ्यासल्या, खूप काही गोष्टींचा विचार केला. विशेष मी माणसं अभ्यासली आणि मी आणि मी खरंच सांगतो, की मी थक्क झालो आणि आता काय नाही करायचं आपल्याला आणि काय करायचं आपल्याला, ह्या क्लॅरिटी माझ्यासमोर आलेल्या आहेत. त्या तुमच्यासमोर देखील याव्यात. जे मला व्हिजन मिळालं, जी काही मला दूरदृष्टी मिळाली, जे काही मला दृष्टिकोन मिळाला, तो देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. प्लीज या व्हिडिओला कमेंट तुम्ही करा. कारण की मला समजेल, आमच्या टीमला समजेल, की तुम्ही जे काही कमेंट करता आहात त्याच्या माध्यमातून की किती हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे ते. आणि त्याचबरोबर दिनांक 13, 14, 15, 16 रेकीचं वर्कशॉप आहे लेव्हल 1 आणि लेव्हल 2 आणि आपण लवकरच 3 आणि 4 साठी देखील जातो आहोत. तर त्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या क्रमांकावर संपर्क करा. आमच्या टीमकडून तुम्हाला त्याविषयी उत्तर देण्यात येईल. हा नंबर जो आहे हा ग्रुपमध्ये आहे, सर्वांसाठी आहे. त्यामुळे हा नंबर मी सोडून बाकी सगळ्यांकडे जास्तीत जास्त असतो. जेव्हा गरज असते तेव्हाच मी फक्त त्या ठिकाणी अवेलेबल होतो त्यासाठी. ऑल द बेस्ट.